छोट्याशा शांत गावात सुमित्राबाई नावाची एक साधी, प्रेमळ आणि कष्टाळू आई राहत होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी मायेचं हास्य असायचं, पण त्या हास्यामागे खूप मोठा संघर्ष लपलेला होता. काही वर्षापूर्वी तिचे पती अचानक आजाराने गेले होते आणि त्या दिवसानंतर सुमित्राबाईंचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. घरात कमावणारं कोणीच उरलं नव्हतं, पण त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच चेहरा होता, त्यांचा एकुलता एक मुलगा अजय. अजयच त्यांच्या जगण्याचं कारण बनला होता. सुमित्राबाई पहाटेपासून रात्रीपर्यंत कष्ट करायच्या. कधी लोकांच्या घरची भांडी घासायच्या, कधी कपडे धुवायच्या, तर कधी शिवणकाम करून थोडे पैसे कमवायच्या. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा थंडी, त्या कधीच काम थांबवत नव्हत्या, कारण त्यांना एकच स्वप्न होतं, माझा मुलगा शिकून मोठा माणूस व्हायला हवा. त्या स्वतः जुन्या साड्या घालायच्या, पण अजयसाठी नवीन कपडे आणायच्या. स्वतः उपाशी राहायच्या, पण मुलाला पोटभर जेवू घालायच्या. कधी कधी घरात फक्त एक वेळचं जेवण असायचं, तरी त्या हसत अजयला म्हणायच्या, बाळा तू खा, मला भूक नाही. पण खरं तर त्या स्वतः पूर्ण दिवस उपाशी असायच्या. अजय ही लहानपणी आईवर खूप प्रेम करायचा. शाळेतून घरी आला की तो आईला बिलगून बसायचा, तिच्यासोबत गप्पा मारायचा आणि नेहमी एकच गोष्ट म्हणायचा, आई, मी मोठा झालो की तुला राणीसारखं ठेवेन. हे शब्द ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू यायचे, कारण त्यांना वाटायचं माझा मुलगा मोठा झाल्यावर माझं सगळं दुःख दूर होईल. त्या रोज देवाजवळ बसून मुलासाठी प्रार्थना करायच्या, देवा, माझ्या मुलाला खूप मोठं कर, पण त्याच्या मनात माणुसकी कायम ठेव. काळ हळूहळू पुढे जात होता. अजय मोठा होत होता आणि सुमित्राबाई स्वतःच्या प्रत्येक दुःखाला हसत सामोरं जात होत्या, कारण त्यांच्या आयुष्याचं एकच स्वप्न होतं, माझा मुलगा सुखी राहावा. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. अजय आता मोठा झाला होता. शिक्षण पूर्ण करून तो शहरात चांगल्या नोकरीला लागला. सुमित्राबाईंच्या आयुष्यात तो दिवस खूप मोठा होता, कारण त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टांचं फळ त्यांना मिळाल्यासारखं वाटत होतं. गावात सगळीकडे त्या अभिमानाने सांगायच्या, माझा मुलगा आता शहरात मोठ्या नोकरीवर आहे. अजय ही सुरुवातीला आईवर खूप प्रेम करायचा. तो शहरातून फोन करायचा, आईची तब्येत विचारायचा, गावाला आला की तिच्यासाठी साडी आणायचा. सुमित्राबाईंना वाटायचं, आता माझं आयुष्य सुखात जाणार. पण काही वर्षांनी अजयचं लग्न झालं आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात सगळं बदलायला लागलं. सुरुवातीला सून सुमित्राबाईंशी गोड बोलायची, त्यांची काळजी घेत असल्यासारखं दाखवायची, पण तिच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं होतं. ती सतत अजयच्या कानात भर घालायची, तुझी आई गावाकडची आहे, तिच्यामुळे आपली इज्जत कमी होते, आपण वेगळं राहायला हवं. सुरुवातीला अजय या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचा, पण रोज रोज तेच ऐकून त्याच्या मनातही बदल होऊ लागला. आता तो आईशी आधीसारखा प्रेमाने बोलत नव्हता. फोन कमी झाले, बोलण्यात चिडचिड वाढली आणि आईच्या छोट्या छोट्या गोष्टींवरही तो रागवू लागला. सुमित्राबाई कधी प्रेमाने काही बोलायला गेल्या तर तो त्रासिक आवाजात म्हणायचा, आई, तुम्हाला शहरातलं काही कळत नाही. हे शब्द ऐकून सुमित्राबाई शांत व्हायच्या, कारण ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्य झिजवलं त्याच मुलाच्या आवाजात आज त्यांना परकेपणा जाणवत होता. एक दिवस सुमित्राबाईंनी प्रेमाने विचारलं, बाळा, आज आपण सगळे एकत्र जेवूया का? तेव्हा अजय चिडून म्हणाला, आई, आम्हाला खूप कामं असतात, प्रत्येक वेळी तुमच्यासाठी वेळ नसतो. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू आले.
पण त्यांनी ते अश्रू लपवले, कारण आईचं मन कितीही दुखावलं तरी ती मुलासाठी वाईट विचार करू शकत नाही. हळूहळू अजय आईपासून पूर्णपणे दूर जाऊ लागला. आता तो जास्त वेळ पत्नी आणि तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागला आणि आई फक्त घरातल्या एका कोपऱ्यात एकटी पडत गेली. सुमित्राबाई मात्र स्वतःला अजूनही समजावत होत्या. माझा मुलगा कधीच मला सोडणार नाही. त्या रोज देवाजवळ बसून प्रार्थना करायच्या. देवा, माझ्या मुलाच्या मनात पुन्हा माझ्यासाठी प्रेम निर्माण कर. पण नियती त्यांच्या आयुष्यात अजून दुःख घेऊन येणार होती. एक दिवस अचानक अजय आईजवळ आला आणि प्रेमाने म्हणाला, आई, आपण मंदिरात दर्शनाला जाऊया. हे शब्द ऐकताच सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी आनंद दिसला, कारण खूप दिवसांनी त्यांचा मुलगा स्वतःहून त्यांना बाहेर घेऊन जात होता. त्यांच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. माझा मुलगा अजूनही मला प्रेम करतो. त्या लगेच तयार व्हायला लागल्या. त्यांनी जपून ठेवलेली नवीन साडी काढली, केस व्यवस्थित बांधले आणि देवाजवळ हात जोडून म्हणाल्या, देवा, माझा मुलगा कायम सुखी ठेव. मंदिरात पोहोचल्यानंतर सुमित्राबाई खूप आनंदी होत्या. त्या देवाचं दर्शन घेत होत्या आणि मनात मुलासाठी प्रार्थना करत होत्या. तेवढ्यात अजय म्हणाला, आई, तुम्ही इथे बसा, मी प्रसाद घेऊन येतो. सुमित्राबाईंनी हसत मान हलवली, कारण त्यांना अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही क्षणात त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. काही काळ गेला, मग 1 तास गेला, 2 तास गेले. हळूहळू संध्याकाळ झाली. मंदिरातील गर्दी कमी होऊ लागली, पण अजय परत आला नाही. सुरुवातीला सुमित्राबाईंना वाटलं कदाचित तो कुठेतरी अडकलाय. पण जसा जसा वेळ पुढे जात होता, तसं तसं त्यांच्या मनात भीती वाढू लागली. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, हात थरथरू लागले, कारण आज त्यांना हळूहळू समजत होतं, त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांना मंदिराबाहेर सोडून गेला आहे. त्या पूर्ण रात्र मंदिराच्या थंड पायऱ्यांवर बसून रडत राहिल्या. त्यांच्या डोळ्यांसमोर अजयचं लहानपण फिरत होतं. तोच मुलगा जो कधी म्हणायचा, आई, मी तुला राणीसारखं ठेवेन. पण आज त्याच मुलाने आईला एकटं सोडून दिलं होतं. काही महिन्यांनी अजयच्या आयुष्यात अचानक संकट सुरू झाली. त्याची नोकरी गेली, व्यवसायात नुकसान झालं, मित्रांनी साथ सोडली आणि त्याची पत्नीही त्याला सोडून माहेरी निघून गेली. अजय पूर्णपणे एकटा पडला. ज्याच्याकडे पैसा होता, घर होतं, तो आज रस्त्यावर आला होता. एक दिवस तो काम शोधत मंदिराजवळून जात होता आणि तेवढ्यात त्याची नजर मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या एका वृद्ध स्त्रीवर गेली. त्या सुमित्राबाई होत्या. अजयच्या पायाखालची जमीन सरकली. काही महिन्यात अजयचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं होतं. ज्या माणसाने स्वतःच्या आईला मंदिराबाहेर एकटं सोडलं होतं, तोच आज पूर्णपणे एकटा पडला होता. नोकरी गेली होती, व्यवसायात नुकसान झालं होतं, मित्रांनी साथ सोडली होती आणि ज्यांच्यासाठी त्याने आईला दूर केलं, ती पत्नीही त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. अजयच्या आयुष्यात आता फक्त पश्चाताप उरला होता. सुमित्राबाईंच्या चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात वेदना होती, पण तरीही त्या शांतपणे देवाकडे पाहत बसल्या होत्या. हे दृश्य पाहताच अजयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर त्या दिवसाची आठवण झाली, जेव्हा त्याने स्वतःच्या आईला इथे एकटं सोडून दिलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो धावत आईजवळ गेला. तो आईच्या समोर गुडघ्यावर बसला आणि रडत म्हणाला, आई, मला माफ कर. त्याचा आवाज थरथरत होता, डोळ्यात पश्चाताप भरला होता. तो आईच्या पायांवर पडून लहान मुलासारखा रडू लागला. अजय रडत रडत म्हणत होता, आई, मी खूप मोठी चूक केली. ज्यांनी माझ्यासाठी आयुष्य झिजवलं त्यांनाच मी एकटं सोडलं. हे ऐकून सुमित्राबाईंच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांनी थरथरत्या हाताने आजयच्या डोक्यावर हात ठेवला, कारण आईचं हृदय कितीही दुखावलं तरी तिच्या मनात मुलासाठी प्रेमच असतं. त्या शांतपणे म्हणाल्या,
बाळा, आईला सोडणारा माणूस आयुष्यात कधीच सुखी राहत नाही. आई वडिलांचा अपमान करणाऱ्याला पैसा मिळू शकतो, पण मनःशांती कधीच मिळत नाही. हे शब्द ऐकताच अजय आणखी रडू लागला, कारण आज त्याला त्याच्या चुकीची खरी शिक्षा मिळाली होती. त्याला समजलं होतं, जगात सगळे साथ सोडू शकतात, पण आईचं प्रेम शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतं. त्या दिवशी पायऱ्यांवर बसलेला अजय फक्त एक मुलगा नव्हता, तर स्वतःच्या चुकीमुळे तुटलेला माणूस होता. आणि सुमित्राबाई त्या पुन्हा एकदा आपल्या मुलाला माफ करून आईपणाचं सर्वात मोठं उदाहरण देत होत्या. कधी कधी माणूस पैसा, इज्जत आणि स्वार्थाच्या मागे इतका धावू लागतो, की त्याला स्वतःच्या आई-वडिलांचं प्रेमही छोटं वाटू लागतं. ज्यांनी लहानपणी आपल्याला हात धरून चालायला शिकवलं, स्वतः उपाशी राहून आपल्याला पोटभर जेवू घातलं, रात्रभर जागून आपल्या आजारपणात काळजी घेतली, त्याच आई-वडिलांना म्हातारपणी अनेकदा एकटेपणा आणि अपमान सहन करावा लागतो. आजच्या जगात पैसा माणसाला सुख देऊ शकतो, मोठं घर देऊ शकतो, पण आई-वडिलांचं प्रेम कधीच विकत घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आई-वडील हे ओझं नसतात, ते आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद असतात. त्यांच्या आशीर्वादात अशी ताकद असते, जी माणसाचं आयुष्य बदलू शकते. पण त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू आयुष्यभर मनाला शांत बसू देत नाहीत. म्हणून आयुष्यात कितीही मोठे झालात, कितीही पैसा कमवला, तरी आई-वडिलांना कधीच एकटं सोडू नका. त्यांच्यासोबत थोडा वेळ घाला, प्रेमाने बोला, कारण एक दिवस असा येतो जेव्हा पैसा असतो, पण आई-वडिलांचा हात डोक्यावर नसतो. ज्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्यांनाच म्हातारपणी एकटं सोडू नका, कारण आईचे अश्रू आयुष्यभर पाठलाग करतात. जर ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंटमध्ये नक्की लिहा, आई वडिलांपेक्षा मोठं काहीच नाही. आणि अशाच भावनिक आणि मनाला भिडणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी मनस्पर्शक कथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण कधी कधी एक छोटी कथा देखील आपल्याला नात्यांची खरी किंमत शिकवून जाते.